आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 की नॉमिनेशन की प्रक्रिया पूरी हो चुकी है। 4 नवंबर को हर उम्मीदवार अपना नॉमिनेशन पीछे ले सकता है। इस बीच सोलापुर शहर की अगर हम बात करेंगे तो यहाँ पर 3 सेट उत्तर, दक्षिण, मध्य, साथ ही साथ सोलापुर जिले के 11 सीटों पर, जहां पर बीजेपी ने पिछले 2 सालों से बहुत ही अच्छी मजबूती यहां पर बनाई थी, लेकिन लोकसभा चुनाव में कहीं ना कहीं बीजेपी पिछाड़ी पर नजर आती हुई दिखाई दे रही है। लेकिन क्या इस बार विधानसभा चुनाव में वो अपनी सीटों को बचा पाएगी? इसी को लेकर चर्चा करने के लिए हमारे साथ हैं सोलापुर के बीजेपी के अध्यक्ष नरेंद्र काड़े जी। सबसे पहले आज़ादी बचाओ न्यूज चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है सर। बताया जा रहा है कि सोलापुर मध्य की सीट को लेकर नरेंद्र काड़े जी ने बहुत प्रयत्न किया कि ये सीट महायुति में किसी भी तरह से जो है बीजेपी को ही मिले। इसको लेकर जो है काफ़ी चर्चा हुई और साथ ही साथ आपके बहुत सारे पार्टी वर्कर ने आपकी बहुत तारीफ भी की। किस प्रकार से जो है उस सीट को लाने में आपने काम किया? महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी असं प्रत्येक कार्यकर्त्याचं इच्छा होती। त्यानुसार आमचे या विधानसभेत मध्य विधानसभेत 17 नगरसेवक आहेत। ही 17 नगरसेवक असताना आमची बूथ रचना पूर्णपणे तयार आहे। इथले शहर पदाधिकारी असतील, मंडल पदाधिकारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। गेले अनेक वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या भागातनं निवडून येत आहेत। एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याकडनंही झालं आणि संघटना म्हणून एक चांगलं काम आहे। तर आम्ही आमच्या नेतृत्वांकडे इच्छा व्यक्त केली आणि आग्रह धरला की ही जागा जर आपल्याला सोडवून घेता आली तर आपण ही जिंकू शकतो। कारण 2014 पासून 2014 असेल 19 असेल दोन्ही वेळेस लोकसभेला या भागातनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला लीड आहे आणि यावेळेस ही प्रणिती शिंदेला फक्त 794चं लीड आहे। मग एक चांगल्या पद्धतीचं संघटन आणि चांगल्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीचं आहे। आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही त्या संदर्भातली विनंती केली, त्याबद्दलचे सर्वे झाले आणि त्यांनीही मोठ्या मनाने हे सर्व मान्य करून ही जागा भारतीय जनता पार्टीला लढण्यासाठी दिली। म्हणून मी सर्वप्रथम आमच्या वरिष्ठ नेतृत्वांचं देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि अजितदादा पवार असतील, या सगळ्यांचे आभार मानतो। जिस प्रकार से शहर उत्तर हो, शहर मध्य हो, शहर दक्षिण हो, बहुत सारे पार्टी के ही इच्छुक नेताओं ने जो है विरोध करते हुए, अगर हम बात करेंगे दक्षिण की तो वहाँ पर सोमनाथ वैद्य जी इस बार अपक्ष चुनाव लड़ रहे हैं। मध्य से अगर हम बात करेंगे तो श्रीनिवास संघा है। अगर उत्तर से बात करेंगे तो वहाँ पर जो है हमारी मैडम है। तो ये 3 लोग जो दावेदार थे उनकी भी ये इच्छा थी कि इस बार जो है पार्टी हमें टिकट दे, लेकिन यहाँ पर टिकट उनको ना मिलने से वो अपक्ष की भूमिका निभा रहे हैं। एज अ पार्टी के शहर अध्यक्ष रहने की वजह से क्या उन लोगों को दोबारा पार्टी में लाकर इनके लिए जो है चुनाव प्रचार करने के लिए नरेंद्र काड़े प्रयत्न कर रहे हैं? निश्चितपणाने शेवटी आमदार एकाच जागेवर उभा राहू शकतो। इच्छुक अनेक जण असू शकतात। भारतीय जनता पार्टीत अनेक जण इच्छुक होते, अनेक जणांनी ती इच्छा व्यक्त केली, काही जणांनी फॉर्म सुद्धा भरले। पण निश्चितपणाने आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारधारेसाठी काम करतो, आपल्या विचारांसाठी काम करतो आणि जनतेच्या सेवेसाठी काम करतो। तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। ते फॉर्म माघारी घेतील आणि भारतीय जनता पार्टीला एका ताकदीने निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील अशी मला आशा आहे। पिछले 2 सालों से यहाँ पर बीजेपी लगातार उत्तर और दक्षिण इस सीट को जो है कामयाब तो करती है, लेकिन शहर मध्य की सीट की अगर हम बात करेंगे तो यहाँ पर कांग्रेस का वर्चस्व रहा है। पिछले 3 बार यहाँ पर प्रणिती शिंदे चुनाव जीतकर इस बार लोकसभा पहुंची है। तो उस सीट पर नरेंद्र काड़े हो या फिर आपकी भारतीय जनता पार्टी हो, इन सारों ने क्या ऐसा प्लान बनाया है जहाँ पर जो है बीजेपी को इस बार किसी भी हालत में वो सीट लेना ही लेना है? 2014 मध्ये युती झाली नव्हती, त्याच्यामुळं मतांचं डिवायडेशन झालं, मतविभागणी झाली, त्यामुळं भाजप आणि सेना वेगवेगळी लढली होती। त्याच्यामुळं तो एक फटका 2014ला बसला। त्याच्यानंतर 2019ला ऐनवेळेस ही जागा सेनेकडे होती आणि ऐनवेळेस उमेदवार बदलल्यामुळं थोडासा एक अपक्ष उमेदवार महेश कोटे उभारल्यामुळं या सीटला फटका बसला। पण निश्चितपणाने इथली जनता ही भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीच्या विचाराची ही जनता आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या भागात झालेलं आहे। विकासाची कामं झालेली आहेत। देवेंद्रजींनी ह्या 2.5 वर्षात जी महाराष्ट्रासाठी केलेली कामं असतील, लाडकी बहीण योजना,
ज्याच्यातनं प्रत्येक बहिणीच्या घरी 1,500 रुपये जातात. त्यांच्या संसाराला गोरगरिबांच्या मदत होती. तसंच अन्नपूर्ण योजना असेल, महिला आपल्या 3 सिलेंडर मोफत मिळतात. उच्च शिक्षणासाठी महिलांना मोफत करण्यात आलं. ही एवढ्या चांगल्या योजना, तसंच आता शेतकऱ्यांसाठी सर्व वीज बिल माफ केलं. ही अतिशय विचारपूर्वक केलेल्या गोष्टी आहेत आणि एक चांगली दिशा देणाऱ्या गोष्टी ह्या अर्थसंकल्पात आणल्यामुळं निश्चितपणाने या सर्व गोष्टींचा उपयोग आणि लोकांचा एक विश्वास तयार झाला आहे. म्हणून संघटन म्हणून कार्यकर्ता हा आमचा पहिल्यांदाच ही सीट मिळाल्यामुळं जीवाचं रान करेल आणि कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र पटेलला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. सोलापुर जिले के 11 विधानसभा सीटों में से इस बार भाजपा कितनी सीटों पर चुनाव लड़ने जा रही है? मित्र पक्ष का ये कहना है कि इस बार जो है बीजेपी खासकर हमको जो है किसी न किसी प्रकार से सीट ना देकर इस बार सबसे ज़्यादा सीट बीजेपी की ही सोलापुर के 11 विधानसभा सीट में बताया जा रहा है। तो कितनी सीटों पर इस बार चुनाव लड़ने जा रहे हैं और कितने सीटें जीतने का अनुमान है? गेल्या वेळेस आम्ही शहर उत्तर असेल, दक्षिण असेल, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर आणि माळशिरस अशा 5 सीटवर लढलो होतो. यावेळेस आम्ही फक्त 1 सीटवर जास्त लढतोय. मध्यची सीट आम्हाला जास्तीची हे झाली. पण गेल्या वेळेस आमच्याकडनं जे अपक्ष म्हणून निवडून आले होते ते भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले होते. राजाभाऊ राऊत बार्शीमधनं ती सीट भारतीय जनता पार्टी म्हणूनच होती, पण ती सीट आम्ही सेनेला दिली आणि त्या बदल्यात आम्हाला मध्यची सीट देण्यात आली. म्हणून निश्चितपणाने महायुतीत असं काय नाही की जास्त सीट घेतल्या, की वरिष्ठांनी सगळा विचार करूनच या सीटचं वाटप करण्यात आलं. सोलापुर मध्य की सीट की अगर हम बात करें या फिर जो है पूरे महाराष्ट्र भर में महायुति और महाविकास आघाड़ी का सीधा सीधा एक प्लान है कि आने वाले समय में किसी भी हाल में सत्ता को बनाए रखना, लेकिन इस बार बीजेपी ने जो है सबसे ज़्यादा सीट लेकर जो है अपने मित्र पक्ष को नाराज़ किया है। ये शहर में पूरे राज्य भर में ये चर्चा चल रही है। असं कुठेही वाटत नाही की महायुतीतला कुठलाही घटक किंवा कोणीही नाराज आहे. वरिष्ठ पातळीवर बसून दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री बसून आणि संघटनेचे प्रमुख पदाधिकारी बसून त्याच्यात एक निर्णय झाला की ज्या सीट जो पक्ष निवडून येतोय त्या पक्षाने त्या लढाव्यात. काही ठिकाणी असंही झालं की एखादी जागा सोडावी लागली, त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार स्ट्रॉंग आहे पण तो त्या पक्षाकडनं लढतोय. आता काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमचा उमेदवार आम्ही दिला आहे, काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, सेनेचा उमेदवार आहे. म्हणजे एवढी महायुती एवढी कॉन्क्रीट आहे आणि एवढा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे की कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मेरिटवर सर्व तिकीट आणि जागा वाटप झालं आहे. त्याच्यामुळं कुणाच्याही मनात किंतु परंतु नाही आणि अतिशय आनंदायी वातावरण आहे आणि निश्चितपणाने उद्याची 4 तारीख संपल्यानंतर तुम्हाला ते शहरात सुद्धा सगळीकडे दिसेल. आरोप ये लगाती है महाविकास आघाड़ी के महायुति जो है किसी न किसी प्रकार से लाड़की बहन योजना हो या बहुत सारी योजना है, ये योजना जो है इस चुनाव तक ही लागू रहेंगी। इस चुनाव जैसा ही खत्म होगा, महाविकास आघाड़ी का एक सीधा सीधा आरोप है कि महायुति सरकार आप सब लोगों को जो है बेवकूफ़ बना रही है। सर्वात महत्त्वाचं की महाविकास आघाडीला जनतेच्या पदरात काही पडलेलं बघवत नाही. ज्यावेळेस आम्ही धान्य फुकट देत होतो गोरगरिबांना, 80 कोटी लोकांना हे धान्य फुकट जातं, ज्यावेळेस देत होतो त्यावेळेस हे असं म्हणत होते की निवडणुकीपर्यंतच देणार. पंतप्रधानांनी घोषणा केली की पुढील 5 वर्ष हे अन्नधान्य फुकट. गोरगरिबांना काहीतरी मिळायला लागलं तर महाविकास आघाडीच्या पोटात दुखायला लागतं. आत्ता गोरगरिबांना हे 1,500 रुपये बहिणींच्या खात्यात पडतात हे त्यांना बघवत नाही. त्याचा भाग म्हणून त्यांनी ती योजना रद्द व्हावी यासाठी कोर्टापर्यंत गेले, ती कॅन्सल व्हावी यासाठी आपल्या इथल्या खासदार त्यांनी त्याबद्दल अनेक वक्तव्य केली. ह्या दिलेल्या जी 1,500 रुपये खात्यावर जमा होत्या सरकारकडनं त्याला लाच म्हणण्यात आलं. इथपर्यंत खासदारांनी खालची पातळी गाठली. पण निश्चितपणाने ह्या सर्व योजना भारतीय जनता पार्टीच्या आता मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे. ज्या ठिकाणी ही योजना चालू आहे गेले अनेक वर्ष झालं ही त्याच पद्धतीने योजना चालू आहे. सरकार येऊ द्या जाऊ द्या, गोरगरिबांसाठी काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायम कटिबद्ध आहे. म्हणून निश्चितपणाने
भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर याच्यात काही वाढ करता येईल का, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रयत्न करेल. आने वाले समय में महाराष्ट्र में अगर महाविकास आघाड़ी महायुति सरकार अगर बैठती है तो उस समय पर जिस प्रकार से इन 2.5 सालों में एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनाया गया, तो क्या महायुति में ये चर्चा हो चुकी है कि आने वाले समय में वही मुख्यमंत्री रहेंगे या देवेंद्र फडणवीस निर्णय लेंगे या बीजेपी के वरिष्ठ नेता इस मामले में बात करेंगे? ह्या सर्व गोष्टी वरिष्ठ पातळीवर ठरतात. निश्चितपणाने कोर कमिटी असेल, सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील महायुतीतले, यापासून यावर योग्य तो निर्णय घेते. क्या लगता है कि सोलापुर के 6 से सीट जो बीजेपी इस बार चुनाव में लड़ने जा रही है और महायुति के 5 सीट, इस बार 11 सीटों पर बीजेपी अपना कब्जा जमा पाएगी? क्योंकि सोलापुर के जो 11 सीट थे, 11 सीट में विजय कुमार, अगर हम देखेंगे मोहिते पाटिल का घराना अगर देखेंगे तो वहाँ का वो परिवार रहता है जो जिस पार्टी के साथ वो जाता है वहीं के 4 सीट उनके कब्जे में चले जाते हैं। मार्शिरस हो, माड़ा हो, बहुत सारा पंढरपुर हो, तो ये 4-5 सीट जो है उस साइड के ये पूरे मोहिते पाटिल के परिवार जहाँ पर हाथ रखते हैं उसी पार्टी के अंदर चले जाते हैं, ऐसा कहा जाता है। तो क्या बीजेपी इस बार उस सीट को दोबारा अपने कब्जे में कर पाएगी? निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ह्या सर्व सीटवर निवडून येणार आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार या सर्व जागेवर तुम्हाला निवडून आलेले दिसणार आहे. कुठल्या घराण्यावर आत्ता निवडणूक राहिली नाही आणि सर्वसामान्य माणसाला ही घराणेशाही मंजूर नाही. म्हणजे कुठल्या तर घराने 4-4 मतदारसंघावर आमचा अधिकार आहे हे सांगणं आणि हे ऐकणं हे जनतेला मान्य नाही. कारण जनतेला अधिकार आहे की मतं कुणाला द्यायची, आणि निश्चितपणाने ही घराणेशाहीला थारा न देता तुम्हाला येणाऱ्या काळात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि महायुती निवडून आलेले दिसतात. आखिरी संदेश जनता को क्या कहना चाहेंगे कि इस बार महाविकास आघाड़ी को जो बहकावे जो कर रहे हैं, महाविकास आघाड़ी बहुत सारे दावे कर रही है, उसके लिए और महायुति के साथ देने के लिए जनता को क्या आह्वान करना चाहेंगे? मी निश्चितपणे सांगतो की महायुतीचे सर्व उमेदवार म्हणजे आता शहरात तिन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. विजयकुमार देशमुख शहर उत्तरमधनं उभा आहेत, मध्यमधनं देवेंद्रजी कोटे उभा आहेत आणि दक्षिणमधून सुभाष बापू देशमुख उभा आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुभाष बापू असतील, विजयकुमार देशमुख मालक असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. लोकांबरोबर अतिशय चांगला सुसंवाद आहे. देवेंद्रजी जरी नवीन असले तरी गेले अनेक वर्ष झालं महापालिकेत काम करतायत. चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे आणि अतिशय एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि निश्चितपणाने सर्वजण त्याला स्वीकारतील याची मला खात्री है. तो ये थे हमारे साथ नरेंद्र काड़े जी साहब, जिन्होंने सीधे तौर पर कहा है कि आने वाले सोलापुर के 3 सीट और साथ ही साथ सोलापुर के 11 सीटों पर इस बार महायुति का ही झंडा लहराएगा। कैमरा पर्सन के साथ मैं आकिब मडकी, आज़ादी बचाओ न्यूज़ के लिए। जय हिंद।